विवाह हा माणसाच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा क्षण असतो। विवाह झाला की आयुष्याचा महत्त्वाचा टप्पा सुरू होतो। विवाहानंतर नवदाम्पत्य प्लॅनिंग करतं ते हनीमूनला कुठे जायचं याचं। उत्तर प्रदेशातल्या आग्रा जिल्ह्यात मात्र एक अत्यंत विचित्र घटना घडली आहे। नववधूला विवाहाच्या तिसऱ्या दिवशी तुरुंगात जावं लागलं असं सांगितलं जात आहे। कथितरित्या फसवणूक करण्यासाठी विवाह करणाऱ्या या नववधूला अटक करून कायदेशीर कारवाई म्हणून तुरुंगात पाठवण्यात आलं आहे। आग्र्यातल्या ट्रान्स यमुना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे। पोलिसांनी गुरुवारी ही माहिती दिली। आरोपीच्या पतीने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी सांगितलं की नववधू लग्नाच्या दुसऱ्या दिवशी घरातून पळून गेली होती। एका दलालाने 70,000 रुपये घेऊन तिच्याशी विवाह करून दिला होता असं त्याने सांगितलं। ट्रान्स यमुना पोलीस ठाण्याचे प्रभारी सुमनेश विकल यांनी सांगितलं की नगला रामबल इथे रहिवासी असलेल्या अनिल कुमार यांचा 18 डिसेंबरला मंदिरात विवाह झाला। अनिलने विवाहासाठी आपल्या परिचित असलेल्या राजेश कुमार दोहरे यांना सांगितलं होतं। त्यांनी अनिल यांची हाथरस जिल्ह्यातल्या सासनीतल्या सुनील यांच्याशी गाठ घालून दिली होती।